वेलकम टू माय चॅनल लर्न एन्जॉय विथ जे. चला PYQ सोडूया. परिसर अभ्यास किंवा समाजशास्त्र या विषयावरील TETसाठी महत्त्वाचे 30 प्रश्न. नमस्कार सर्व शिक्षक मित्रांनो, विद्यार्थी मित्रांनो. आजच्या या नवीन तासिकेमध्ये समाजशास्त्राच्या या तासिकेमध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयावर आपण ही 30 मार्काची जी काही चाचणी आहे, PYQ आहे, ते आपण घेत आहोत. सुरुवात करूया आपण आजच्या आपल्या तासिकेला. पहिला प्रश्न आहे, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी गोदीचे म्हणजे डॉकयार्डचे पुरावे सापडले आहेत? मोहंजोदारो, कालिबंगन, लोथल आणि धोलावीरा. तर आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलं होतं की या ठिकाणी बंदर जे आहे, गोदी जे आहे ते लोथल आहे. मग यापैकी लोथल हे जे ठिकाण आहे, लोथल हे ठिकाण हडप्पा संस्कृतीतील एक महत्त्वाचं बंदर होतं, जिथे जहाजांच्या गोदीचं अवशेष सापडले आहेत. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, लोथल. प्रश्न दुसरा, भारताची प्रमाणवेळ IST ही कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित केली जाते? बघा, भारतातून जे रेखावृत्त गेलेले आहे ते भारताचं अलाहाबाद, जे काही उत्तर प्रदेशामध्ये अलाहाबाद जे शहर आहे, त्या शहराजवळ मिर्झापूर नावाचं जे गाव आहे त्याच्या जवळून जाणारे जे काही रेखावृत्त आहे 82.5 पूर्व रेखावृत्त जे आहे ते रेखावृत्त या ठिकाणी त्या रेखावृत्तावरून भारताची प्रमाणवेळ ठरवली जाते. म्हणून पर्याय क्रमांक 2 82.5 पूर्व रेखावृत्त हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघूया आपण. पेशीचा ऊर्जा निर्मितीचा केंद्र कोणास म्हणतात? म्हणजे पॉवर हाऊस ऑफ सेल. तर या ठिकाणी मागच्या एका प्रश्नामध्ये हे होऊन गेलेलं आहे. तंतुकणिका हे जे आहे, तंतुकणिका पेशीमध्ये ATPच्या स्वरूपात ऊर्जा तयार करतात, म्हणून त्यांना ऊर्जा केंद्र म्हटलं जातं. मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर आहे ऊर्जा निर्मितीचं मुख्य केंद्र कुठं आहे? तर तंतुकणिका. तर प्रश्न क्रमांक 3चं D हा जो पर्याय आहे तंतुकणिका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 4, द्रव्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये कणामधील आंतररेणवीय बल तर सर्वात जास्त असते? आंतररेणवीय बल कोणत्या जास्त असते ते आपल्याला बघायचं. द्रव्याच्या कोणत्या अवस्थेमध्ये कणांमधील आंतररेणवीय बल सर्वात जास्त असते? तर या ठिकाणी पर्याय क्रमांक B, स्थायू जे आहे. बघा, स्थायू पदार्थामध्ये कण एकमेकाच्या जवळ आणि घट्ट पकडलेले असतात, कारण त्यांच्यात आंतररेणवीय बल तीव्र असते. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, स्थायू. त्याच्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 5, एक समान वर्तुळाकार गतीमध्ये खालीलपैकी काय बदलत असते? तर या ठिकाणी गतीची दिशा प्रत्येक क्षणाला बदलत असल्यामुळे वेगामध्ये सातत्य त्या ठिकाणी राहत नाही आणि वेग सातत्याने बदलत असतो. म्हणून या ठिकाणी सर्वात पहिला जो पर्याय आहे वेग, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक पहिला A, वेग. प्रश्न क्रमांक 6 बघा, प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठ सध्याच्या कोणत्या राज्यात स्थित होते? म्हणजे सध्याचं कोणतं राज्य ज्या ठिकाणी नालंदा हे मशहूर विद्यापीठ होतं? तर नालंदा हे प्राचीन बौद्ध शिक्षणाचं केंद्र आताच्या बिहार राज्यामध्ये आहे. म्हणून बिहार हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक B, बिहार. प्रश्न क्रमांक 7 बघा, नर्मदा आणि तापी या नद्या प्रामुख्याने कोणत्या समुद्राला मिळतात? तर आपण सर्व जाणता की या ठिकाणी अरबी समुद्र जो आहे त्या अरबी समुद्राला नर्मदा आणि तापी या 2च मुख्य नद्या आहेत ज्या पश्चिम वाहिनी आहेत. बाकी सर्व ज्या काही महाराष्ट्रातल्या नद्या आहेत ज्या या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात, म्हणजे त्या पूर्व वाहिनी आहेत. फक्त या 2च नद्या अशा आहेत की ज्या पश्चिम दिशेला वाहत जातात आणि अरबी समुद्राला मिळतात, तापी आणि नर्मदा. मग पर्याय क्रमांक D, अरबी समुद्र हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, वर्गीकरण शास्त्राचा जनक फादर ऑफ टॉक्सॉनॉमी कोणास मानले जाते? तर या ठिकाणी पहिला जो पर्याय आहे कार्ल लिनियस यांनी सजीवांच्या द्विनाम पद्धतीची आणि वर्गीकरणाची सुरुवात केली. म्हणून कार्ल लिनियस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक A, कार्ल लिनियस. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9 बघा, द्रव्याच्या एका अणूमध्ये केंद्रकाभोवती फिरणाऱ्या ऋणप्रभारित कणांना काय म्हणतात? तर या ठिकाणी प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन आणि पॉझिट्रॉन असं पर्याय दिलेले आहेत. तर त्यापैकी इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित कण असून ते केंद्रकाबाहेरील कक्षामध्ये सतत फिरत असतात. म्हणून या ठिकाणी
त्यांना इलेक्ट्रॉन असं म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं जे काही उत्तर आहे प्रश्न 9व्याचं ते पर्याय क्रमांक बी इलेक्ट्रॉन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न 10वा बघा. न्यूटनचा गतिविषयक कोणता नियम जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो? तर या ठिकाणी न्यूटनचे 4 नियम दिलेले आहेत. पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम आणि चौथा नियम. तर या ठिकाणी जो पहिला जो नियम आहे तो नियम काय सांगतो, तर न्यूटनच्या पहिल्या नियमानुसार वस्तू आपली स्थिती स्वतःहून बदलत नाही, यालाच जडत्व असं म्हणतात. म्हणून पहिला जो नियम आहे तो जडत्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. म्हणून या प्रश्नाचं योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक पहिला ए, पहिला नियम. त्यानंतर 11वा प्रश्न बघा. अशोक स्तंभावर कोरलेला कोणता प्राणी भारताच्या राष्ट्रीय राजमुद्रेचा भाग आहे? आता आपण बघतो की आपल्या नाणी असतील किंवा नोटा असेल त्यावर एक प्राणी आपल्याला बघायला मिळतो जो राजमुद्रेवर असतो, तो म्हणजे सिंह. सारनाथ येथील अशोक स्तंभावरील 4 सिंह भारताच्या राष्ट्रीय राजमुद्रेवर घेण्यात आलेली आहेत. म्हणून या ठिकाणी सिंह पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 12वा बघा. भारतातील सर्वात प्राचीन पर्वतरांग कोणती? तर अरवली ही जी भारतातील पर्वतरांग आहे ती भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग आहे. म्हणून पर्याय क्रमांक बी अरवली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ आपण 13वा. वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणून त्यांना काय म्हणतात? आपण मागच्या एका स्लाईडमध्ये बघितलं होतं की वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. मग ही जी क्रिया आहे प्रकाश संश्लेषण, जी सूर्यप्रकाश मध्ये होते हरितलवकाच्या मदतीने, पाने स्वतःचं त्या ठिकाणी जे काही पानं असतात वनस्पतीची ते त्या ठिकाणी अन्न तयार करतात. मग या ठिकाणी जर वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतील तर त्याला स्वयंपोषी असं म्हटलं जातं. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक डी स्वयंपोषी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघूया आपण. पाण्याचं रेणुसूत्र बघा, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. H2O हे पाण्याचं रेणुसूत्र आहे, म्हणजेच हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू. पर्याय क्रमांक ए H2O हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. वेळेनुसार वस्तूच्या विस्थापनातील बदलाच्या दराला काय म्हणतात? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी तर आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत. फोर्स किंवा बल, वेग, चाल आणि त्वरण. तर यापैकी विस्थापनाच्या वेळेनुसार होणाऱ्या बदलाला किंवा बदलाच्या दराला वेग असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक बी वेग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 बघा. सिंधू संस्कृतीतील मोहंजोदारो या शब्दाचा अर्थ काय होतो? तर या ठिकाणी मोहंजोदारो या शब्दाचा अर्थ होतो सिंधी भाषेमध्ये मोहंजोदारो या शब्दाचा अर्थ होतो मृतांची टेकडी. म्हणून पर्याय क्रमांक ए मृतांची टेकडी, माउंट ऑफ डेड असं त्याचं उत्तर आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 17वा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर बघा, सगळ्यात क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातला सगळ्यात मोठा देश आहे रशिया आणि त्याच्यानंतर मग कॅनडा, चीन असं करत करत भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने 7वा क्रमांक लागतो. म्हणून पर्याय क्रमांक 7वा कितीला आहे? बी. पर्याय क्रमांक बी 7वा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया आपण. प्रश्न क्रमांक 18. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? बघा, या ठिकाणी सर्वात मोठी ग्रंथी विचारलेली आहे. तर यकृत म्हणजे लिव्हर हे आपल्या शरीरातील सर्वात मोठी बाह्य श्राव्य ग्रंथी मानली जाते. म्हणून पर्याय क्रमांक बी यकृत, लिव्हर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न घेऊया आपण. प्रश्न क्रमांक 19. हायड्रोजनच्या एका अणूमध्ये किती न्यूट्रॉन्स असतात असं विचारलेलं आहे. तर या ठिकाणी सामान्य हायड्रोजन अणूमध्ये ज्याला आपण प्रोटियम असं म्हणतो त्यामध्ये फक्त 1 प्रोटॉन असतो. बघा, लक्षात ठेवा, सामान्य हायड्रोजनच्या अणूमध्ये फक्त 1 प्रोटॉन असतो आणि 1 इलेक्ट्रॉन असतो आणि त्यामध्ये न्यूट्रॉन नसतो. हायड्रोजनच्या एका अणूमध्ये फक्त 1 प्रोटॉन आणि 1 इलेक्ट्रॉन असतो, न्यूट्रॉन मात्र नसतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे 0. मग 0 कुठं आहे? तर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 20वा प्रश्न बघा. वस्तूवर बल लावले असता तिचे आकारमान किंवा गतीची स्थिती बदलते. या क्रियेला काय कारणीभूत असते? मग त्याला काय कारणीभूत असतं? तर या ठिकाणी बघू शकता, न्यूटनच्या नियमानुसार बलामुळे वस्तूच्या स्थितीमध्ये किंवा आकारात बदल होतो. याला आपण प्रयुक्त बल असं म्हटलं जातं. म्हणून प्रयुक्त बल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक बी प्रयुक्त बल. त्यानंतर 21वा प्रश्न बघा.
गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन कोठे दिले होते? ते या ठिकाणी ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी वाराणसीजवळ जे काही सारनाथ आहे, त्या सारनाथ या ठिकाणी आपलं पहिलं धम्मचक्र प्रवर्तन दिलेलं आहे. म्हणजे पहिलं प्रवचन जे आहे त्यांनी सारनाथ या ठिकाणी दिलेलं आहे, वाराणसी जवळ. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक ए सारनाथ हे त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 22. लक्षद्वीप ही बेटे कोणत्या सागरात स्थित आहेत? आता लक्षात ठेवायचं आहे, अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप हे केंद्रशासित प्रदेश आहे आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान आणि निकोबार आहे. लक्षात ठेवायचं, बंगालचा उपसागर म्हटलं की अंदमान निकोबार आणि अरबी समुद्र लक्षद्वीप हे लक्षात ठेवायचं आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे अरबी समुद्र, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 23. सजीवांमध्ये पिढ्यानपिढ्या संक्रमित होणाऱ्या गुणांना काय म्हणतात? बघा, आपण सहज म्हणतो हे अनुवंशिकतेने आमच्याकडे ही गोष्ट आलेली आहे. म्हणजे पिढ्यानपिढ्या एखादी गोष्ट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते, त्याला आपण अनुवंशिकता असं म्हणतो. म्हणून पर्याय क्रमांक सी अनुवंशिकता हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. जैविक लक्षणे मात्या पित्याकडून संततीकडे संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला अनुवंशिकता असं म्हणतात. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 24 बघूया आपण. जेव्हा 2 किंवा अधिक मूलद्रव्ये रासायनिक अभिक्रियेद्वारे एका ठराविक प्रमाणात एकत्र येतात तेव्हा काय तयार होते? बघा काय म्हटलंय, 2 किंवा अधिक मूलद्रव्ये जेव्हा एकत्र येतात आणि त्यांच्यात रासायनिक अभिक्रिया होते तेव्हा त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात संयुगे किंवा संयुग, कंपाऊंड. पर्याय क्रमांक पहिला किंवा ए संयुग. संयुग हे 2 किंवा अधिक मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून एका निश्चित वजनी प्रमाणात तयार झालेले असते किंवा होते. म्हणून पर्याय क्रमांक ए संयुग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 25. अंतराचं SI मध्ये एकक काय आहे? अंतर कशात मोजतात? तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, लांबी किंवा अंतराचं मोजण्याचं जे SI मध्ये एकक आहे ते मीटर आहे. म्हणून या ठिकाणी पहिलाच जो काही पर्याय आहे ए मीटर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 26. वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थकर होते? तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की वर्धमान महावीर हे किती होते? आत्तापर्यंत 24 होऊन गेले आणि वर्धमान महावीर हे जैन धर्मातले शेवटचे तीर्थकर होते. याचा अर्थ वर्धमान महावीर हे जैन धर्मातले 24वे तीर्थकर होते. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक डी 24वे हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 27 बघा. भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब सागरी किनारा लाभला आहे? बघा या ठिकाणी आपल्याला 4 पर्याय आहेत, तामिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात आणि केरळ. तर या ठिकाणी केरळ राज्य छोटं आहे, केरळला कमी आहे. त्यानंतर तामिळनाडूला बऱ्यापैकी आहे, महाराष्ट्राला 720 आहे, गुजरात मात्र सगळ्यात जास्त आहेत. भारतातील राज्यापैकी गुजरात राज्याला 1600 म्हणजे 1600 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. म्हणून या ठिकाणी या प्रश्नाचं जे उत्तर आहे गुजरात राज्याला सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे, जे भारतातलं एक राज्य आहे. म्हणून पर्याय क्रमांक सी गुजरात हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया आपण. प्रश्न क्रमांक 28. रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? बघा आपल्या रक्तामध्ये 4 गोष्टी असतात, प्लेटलेट्स असतात, त्यानंतर प्लाझ्मा असतात, पांढऱ्या पेशी असतात, तांबड्या पेशी असतात. तर त्यामध्ये हिमोग्लोबिन जे आहे, हिमोग्लोबिन जे असतं हे लोहयुक्त प्रथिन असतं. म्हणजे या ठिकाणी आपण जे काही अन्न पदार्थ खातो त्याच्यातून आपल्याला जे काही प्रथिनं मिळतात ते प्रथिनं त्यामध्ये हिमोग्लोबिन नावाचं लोहयुक्त जे प्रथिन असतं ते लाल रंगाचं असतं. त्यामुळे रक्ताला जेव्हा रक्तामध्ये हे हिमोग्लोबिन मिसळलं जातं तेव्हा त्या ठिकाणी या लाल लोहयुक्त प्रथिनामुळे रक्ताचा रंगसुद्धा लाल होतो. म्हणून या प्रश्नाचं जे योग्य उत्तर आहे ते आहे हिमोग्लोबिन, पर्याय क्रमांक बी. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 29वा प्रश्न बघूया आपण. द्रव्याच्या अणुसिद्धांताचा जनक कोणास मानले जाते? तर या ठिकाणी मागच्या आपण तासिकेमध्ये हा प्रश्न या ठिकाणी एक आला होता अणुसिद्धांतावर. तर अणुसिद्धांत म्हटलं की जॉन डाल्टन लक्षात ठेवायचं. जॉन डाल्टन यांनी 1808 मध्ये आधुनिक अणुसिद्धांत मांडलेला आहे. म्हणून जॉन डाल्टन पर्याय क्रमांक बी जो आहे दुसरा पर्याय बी जॉन डाल्टन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यांना ॲटॉमिक थिअरी जनक किंवा म्हणलं जातं.
त्यानंतर शेवटचा प्रश्न या तासिकेतला, एका तासात किती सेकंद असतात? तर या ठिकाणी हा आपल्या जनरल नॉलेजची गोष्ट पण आहे, आपल्याला माहिती असलं पाहिजे. 1 सेकंद 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. म्हणून अशा प्रकारे आपण जर करत गेलो तर 1 तास म्हणजे 60 मिनिटं आणि 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद, म्हणून 60 गुणिले 60 असं जर आपण केलं तर सहज उत्तर निघतं 3600 सेकंद. म्हणून पहिला जो पर्याय आहे, ए पर्याय, हे 3600 किंवा 3600 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. चला, अशा प्रकारे या ठिकाणी आत्ताचे 30 प्रश्न आपले झालेले आहेत स्पष्टीकरणासह. आशा करतो तुम्हाला ते नक्कीच आवडले असतील, समजले असतील. जर व्हिडिओ आवडला असेल, विषय आवडला असेल, समजून सांगण्याची पद्धती आवडली असेल तर या ठिकाणी काही कमेंट्स करत चला, लाईक करत चला आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून TET असेल, CTT असेल, त्यावर येणारे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न, तसेच आपण जर विद्यार्थी असाल तर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा या ठिकाणी जवळपास 10वी पर्यंतचा अभ्यासक्रम आपण सगळ्या विषयाचा कव्हर करत आहोत. त्याच्याकरता त्यांनासुद्धा फायदा होणार आहे. स्पर्धा परीक्षा जर तुम्ही देत असाल तर तुमच्यासाठी त्याचा फायदा आहे. म्हणून चॅनलशी कनेक्ट राहा. येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची माहिती मिळवण्यासाठी, अभ्यास मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांनाही सांगा, जेणेकरून त्यांनाही त्याचा फायदा होईल. तर जास्त वेळ घेत नाही, पुन्हा भेटूया आपण लवकरच. तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र.